नमस्कार, सत्यवार्ता टीव्ही न्यूजमध्ये आपले मनापूर्वक स्वागत। मी आहे लवलेश सुतार। चला पाहूया आजच्या महत्त्वाच्या बातम्या। भिवंडी तालुक्यातील चिंबीपाडा येथील शासकीय आश्रम शाळेत आज एक प्रेरणादायी आणि अभिमानास्पद सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। जनकल्याण आदिवासी सामाजिक संस्थेच्या वतीने इयत्ता 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला। सन 2026च्या 12वी परीक्षेत शाळेने 100% निकालाची उल्लेखनीय कामगिरी केली आहे। या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक कुमारी करिश्मा विकास जाधव यांनी 82.5% गुण मिळवत पटकावला। द्वितीय क्रमांक कुमारी प्राजक्ता सुनील गवारी यांनी 81.83% गुणांसह मिळवला। तसेच कुमारी जुईली पंडित कोंगील यांनी 79% आणि कुमार स्वप्नील विष्णू झाटे यांनी 78.66% गुण मिळवत उज्ज्वल यश संपादन केले। या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच शिक्षक व कर्मचारी वर्गाचा सन्मान जनकल्याण आदिवासी सामाजिक संस्था, आदिम आधार आदिवासी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित ठाणे यांचे पदाधिकारी तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना भिवंडी ग्रामीण विधानसभा प्रमुख आणि जनकल्याण आदिवासी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री महादेव आंबो घाटाल यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून आदिम आधार आदिवासी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित ठाणे संचालक तथा शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री चंद्रकांत जाधव, ज्येष्ठ समाजसेवक बी.डी. पाटील काका, संचालक श्री अशोक भेकरे, चिंबीपाडा ग्रामपंचायत सरपंच श्री अतिश कदम, उपसरपंच श्री आनंद मुंडे, ग्रामपंचायत सदस्य सौ शोभा जाधव आणि श्री एकनाथ जाधव उपस्थित होते। तसेच भिनार ग्रामपंचायत सरपंच श्री भरत घाटाल, सोनाले ग्रामपंचायत माजी उपसरपंच श्री अनिल भेकरे, शासकीय आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री संदीप कदमसर, पतसंस्थेचे व्यवस्थापक श्री सूरज मानकर, तसेच शिक्षक श्री एकनाथ गुरोडा सर, श्री एकनाथ म्हस्कर सर आणि इतर सर्व शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास अधिक वाढला असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी नवी प्रेरणा मिळाली आहे। या प्रसंगी आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त श्री महादेव घाटाळ साहेब सर्व शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। बघूया या खरोखरच या ठिकाणी या चिंबीपाडचं नाव खरं तर अनेक वर्षापासून आपल्या सर्व इथल्या स्थानिक कमिटीच्या या मेहनतीने आणि या असलेले सर्व मुख्याध्यापक आणि या टीमने, शिक्षक टीमने या जिल्ह्यामध्ये जर आश्रमशाळेचं नाव असेल तर ही चिंबीपाडा आश्रमशाळा ह्या आपल्याला राज्याच्या अनेक कोपऱ्यावर तुम्ही नाव लौकिक केला। कारण मागच्या वर्षी राज्य पातळीवर राज्यामध्ये 10 मुलं राज्य पातळीवर गेली, त्यातली 5 मुलं जर या शाळेची चिंबीपाडा शाळेची गेली, हा किती मोठा एक आपल्या या चिंबीपाडचं नाव आहे। तर याच्या मागे सर्व या ठिकाणी पालक आणि या शालेय समितीची कमिटी आणि असे सर्व या कमिटीला जेवढे धन्यवाद दिले तेवढे कमी पडतील। या ठिकाणी शिक्षक वर्ग हा खरोखरच आता ही जी खंत व्यक्त केली की तुकडी आणि 100% आता मला वाटतं ह्या विभागामध्ये आता या इमारती झाल्या, हा तुकडीची मान्यता घ्यायची आहे। मुला बसण्याची व्यवस्था आता मला वाटतं पूर्ण होत आलेली आहे आणि याचा पाठलाग इथले मुख्याध्यापक किंवा यांचं टीम जे आहे शिक्षकांची आणि शालेय व्यवस्था समिती वगैरे एक वेळोवेळी करत असतात, म्हणून या सगळ्या व्यवस्था या ठिकाणी प्रगती होत चाललेली आहे। आणि या मुलींनी आज 4 मुली आणि 1 नंबरला हा प्रकल्पामधून जो मुलगा आला, या मुली खरोखर त्यांचा कौतुक जेवढं केलं तेवढं कमी पडणार आहे। आणि विद्यार्थ्यांना खरोखरच सरांनी जसं सांगितलं तसं या शाळेमधून मागच्या राज्य पातळी 4-5 विद्यार्थी गेले, त्यांची प्रगती आता पुढे काय आहे मला माहिती नसल्यामुळे मी सांगू शकणार नाही। परंतु आपण जो शिक्षण घेतला, ज्या सरांनी तुम्हाला घडवलं, या शाळेतल्या कर्मचाऱ्यांनी आपल्याला घडवलं, याची पुढे जाऊन आपण राज्य पातळीवर कुठेतरी असले पाहिजेत। कोणतरी तहसीलदार, कलेक्टर किंवा उच्च पदावर असले पाहिजे।
म्हणून आपण एक चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊ. शासन आज आपल्यासाठी 100% खर्च आपल्यासाठी करतो. तर खरोखरच या मुलींनी जे भाषण केलं, इतर शाळेमध्ये पण ते असेल, इतर ठिकाणी तिने शिक्षण घेतलं, आणि परंतु या ठिकाणी जी वागणूक आपल्या शिक्षकांकडून मिळाली आणि मिळते, आज ती कौतुक करण्यासारखी आहे. आपल्या या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आपल्या सगळ्यांनी ऐकलं. व्यवस्था खरी 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 गोष्ट आहे. आणि तशाच पद्धतीमध्ये पण सगळ्यांनी गुरुजनांचा मान ठेवून आणि आपण चांगला अभ्यास केला पाहिजे. आपण उच्च पातळीवर असलो पाहिजे. आपण जिल्हा म्हणजे राज्य पातळीवर फक्त एमपीसी युपीएससी ह्या परीक्षामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल अशी मी आपल्याला या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि चांगल्या प्रकारचा अभ्यास करून या शिंबेपाडा आश्रमशाळेचं नाव लवचिक कराल या ठिकाणी अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि खरोखरच या ठिकाणी खंत व्यक्त केली की जर 50 मुलांची 40 मुलांची कॅपॅसिटी असलेल्या वर्गामध्ये 100 मुलं जे आहेत, सरांना तेच सांगेल की आम्ही सर्व जे या शालेय व्यवस्था कमिटी ग्रामपंचायत आहे, मुंडेसारखे एक चांगला व्यक्तिमत्व या ठिकाणी अगदी कार्यरत आहे. आणि म्हणून आम्ही सर्व मिळून प्रयत्न करू की या शाळेला तुकडीच मान्यता कशी मिळेल या पद्धतीने आम्ही विचार करू. आपल्याला आपण सर्व मग शिक्षक वर्ग असेल, आम्ही सर्व असू, तुकडीच मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न करू. या शाळेचं नाव अजून पुढे जाऊन राज्य पातळीवर 100 म्हणजे जेवढे 100% निकाल या शाळेचा लागला, 100% निकाल राज्य पातळीवर लागला पाहिजे अशी मी अपेक्षा करतो. या ठिकाणी खूप कौतुक जेवढं शिक्षक लोकांचं केलं तेवढं फार कमी आहे. कारण वस्तुस्थिती आहे, आज विद्यार्थ्यांना मला एकच सांगायचं आहे, जे लाखो रुपये खर्च करतात, त्यांना ट्युशन लावतात, मोठ्या मोठ्या ट्युशनला जातात, परंतु तुमच्यासारखे ज्ञान प्रॉपर्टी आहे, म्हणजे ज्ञान संपत्ती जी आहे, सोनं पैसा हा सर्व चोरी होतो, परंतु या सरांनी दिलेलं तुम्हाला ज्ञान हा कोणी चोरी करू शकतो. कोणाला चोरी करता येणार नाही. आणि म्हणून या सरांचं जेवढं काय आपण कौतुक कराल तेवढं कमी पडेल. आणि या शाळेचं नाव उज्ज्वल करण्यासाठी आपण सतत प्रयत्न करा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आमचा तुम्हाला आशीर्वाद राहील. एवढे बोल मला या ठिकाणी बोलवलं, माझा मान सन्मान केलं. व्यवस्था शालेय कमिटी आहे, ग्रामपंचायती, त्यांना मी धन्यवाद मानतो. आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. माझं नाव करिश्मा विकास जाधव. आमच्या शाळेचे नाव शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळा चिंबीपाडा. माझा इयत्ता 12वीला प्रथम क्रमांक आला आहे. यात सर्वात मोलाचं योगदान असेल तेच माझ्या सर्व शिक्षक वृंदांचं आणि मुख्याध्यापक सरांचं. यांनी मला खूप सपोर्ट केला आणि म्हणजे घरी असले तरी पण फोन करून सर आठवण करून द्यायचे की पेपर आहे, अभ्यास करा, कसा चाललाय अभ्यास. म्हणून यात सगळ्यात जास्त मोलाचं योगदान असेल ते माझ्या शिक्षकांचं. आणि आज गटार साहेबांनी सत्कार केला त्याबद्दल काय बोलणार? सरांनी सत्कार केला त्याबद्दल सरांचे खूप आभार मानते. त्यांच्यामुळे आज म्हणजे आम्हाला त्यांच्या ज्या बोलण्यामुळे आज आम्हाला एक वेगळीच प्रेरणा मिळाली. याच्या पुढे आम्ही असाच प्रथम क्रमांक काढत राहू आणि आमच्या शाळेचा, समाजाच्या सर्व शिक्षकांचा असाच नाव रोशन करू. माझं नाव प्राजक्ता सुनील गवारी. मी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा चिंबीपाडा शाळेतून आहे. माझा 12वीला द्वितीय क्रमांक आला आहे आणि मला पर्सेंटेज 81.83 मिळवून मी द्वितीय क्रमांकावर आले आहे. आणि याच्यामध्ये माझ्या शिक्षकांचा, इतर कर्मचारी, अध्यक्षिका, मुख्याध्यापक आणि माझ्या मम्मी पप्पांचा खूप मोठा भाग आहे. मी खूप ऋणी आहे यांची सगळ्यांची. आणि मला खूप छान वाटतं आज माझा सत्कार पण झाला आणि मी अशीच पुढे पण प्रयत्न करत राहीन. आता मी पुढे ग्रॅज्युएट कंप्लीट करून कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये सहभाग घेईन आणि असंच द्वितीय क्रमांक आला पण पुढे प्रथम क्रमांक मिळवण्याचा खूप प्रयत्न करेन. एवढेच मी सांगू शकते. नमस्कार, माझं नाव जुईली पंडित कोंगील. मी माझ्या शाळेचं नाव शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा चिंबीपाडा. या शाळेत मी 12वीमध्ये तृतीय क्रमांक मिळवला आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं योगदान माझ्या प्रत्येक शिक्षकांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आहे आणि या शाळेने पण मला खूप सपोर्ट केला आहे. आणि पुढे पण मला जाऊन शिकायचं आहे. कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करायची आहे. ग्रॅज्युएट करून कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करायचं माझं स्वप्न आहे IAS बनण्याचं. तर ते नक्कीच पूर्ण करेन आणि पुढे जाऊन
असंच प्रथम क्रमांक मिळवण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि सत्यवार्ता TV न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.